आज राज्यभरात गोविंदांचा उत्साह दिसून येतोय। दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक ही सज्ज झालेली आहेत। तर मुंबईसह ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये उत्साह आता शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय। तर यावेळी उंचच्या उंच मनोरे रचत दही फोडण्यासाठी आता ही सराव देखील केला जातोय। त्यामुळे एकंदरीतच आज नाचत गाजत कृष्णाच्या जयघोषामध्ये दहीहंडी सण हा साजरा केला जातोय। खरं तर आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसानं देखील हजेरी लावलेली आहे। या पावसामध्येच दहीहंडीचा उत्साह सध्या दिसून येतोय। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात। घाटकोपर इथून आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, घाटकोपर मध्ये कसा दहीहंडीचा उत्साह आहे? नक्कीच अंकिता, आज सर्वत्र नाद घुमणार आहे तो म्हणजे गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्यावळा हा नाद आपण सर्वत्र घुमणार आहे। आणि आता आपण आहे घाटकोपरची भारतातली सर्वात मोठी दहीहंडी ही मानली जाते। राम कदम यांची ही दहीहंडी आहे। त्या घाटकोपरमध्ये ही दहीहंडी आपण केली जाते आणि याची तयारी आपण सुरू आहे। या ठिकाणी बघितलं तर मटकी बांधण्याची तयारी ही सुरू आहे। जे या इकडचे जे राम कदम यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं ही दहीहंडी बांधली जात आहे आणि त्यानंतर या दहीहंडीला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी आपण बघितलं तर मोठमोठे जे गणेश आपण दहीहंडी पथक आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि मोठमोठे मनोरे या ठिकाणी रचणार आहेत आणि आपला इतिहास देखील या ठिकाणी करणार आहे। कोण 6 थरांचा करणार आहे, कोण 7 थरांचा करणार आहे, कोण 8 आणि कोण 9 थरांचा आपण बघितलं मनोरा रचून या ठिकाणी मोठा इतिहास देखील करणार आहे। ही आपण बघितलं याची तयारी देखील या ठिकाणी सुरू आहे। राम कदम यांच्याकडे आता आपण बघितलं तर इकडे मोठा भव्य असा स्टेज बांधला आहे ज्या ठिकाणी मोठे सेलिब्रिटी येतील, तसेच जे मोठे नेते आहेत, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी 2 वाजता येणार आहेत दुपारी आणि त्यासाठी मोठा स्टेज देखील बांधण्यात आलेला आहे। तसंच आपण बघितलं डीजे देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मोठा उत्साह या ठिकाणी हा तयार केला जातो आणि हा संपूर्ण मोठा दहीहंडीचा उत्सव आहे। यामध्ये आपण बघितलं सर्व दहीहंडी पथक आहेत ते या ठिकाणी येऊन आपले मनोरे देतात असं आणि यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण बघितलं वरुण राजे देखील सकाळपासून बरसत आहे। वरुण राजा आपल्या पावसाच्या रूपामध्ये या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देखील देणार आहे आणि या पावसामुळे आपण बघितलं दहीहंडी पथकांना मजा देखील येणार आहे। कारण की जसजसे या ठिकाणी दहीहंडीचे मनोरे रचत जातात त्यांना पाऊस पाहिजे असं, पाणी पाहिजे असं ते मागणी देखील करतात आणि वरुण राजा आपण बघितलं सकाळपासून या ठिकाणी बस आणि ही तयारी देखील या ठिकाणी सुरू आहे। आपण बघितलं या ठिकाणी भव्य मोठा असा स्टेज देखील बांधण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं संपूर्ण ही जे बॅरिकेड लावण्यात, त्या बॅरिकेडच्या मागे मोठमोठ्या प्रमाणामध्ये नागरिक हे उभे असतात आणि भव्य अशी गर्दी या ठिकाणी असते। तसंच या ठिकाणी सेलिब्रिटी बघितले तर जी आपण बघितलं ही कपूर खानदान ती या ठिकाणी येणार आहे। ती आपला पिक्चरचा या ठिकाणी प्रदर्शन देखील आपण करणार आहे आणि आपण बघितलं तर भारतातील सर्वात मोठी दहीहंडी ही मानली जाते। या ठिकाणी पोस्टर देखील लावण्यात आलेला आहे आणि हा पोस्टर आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून गरजेतून मोफत ऑपरेशन दिव्यांगांना कृत्रिम हातपाय आणि मतिमंदार उपचार असा हा मोठा पोस्टर आहे या ठिकाणी आणि आपण बघितलं तर ह्या पोस्टरवरती भारतातील सर्वात मोठी दहीहंडी घाटकोपर असं देखील या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि ही सर्वात मोठी दहीहंडी आणि याची तयारी सुरू आहे। निश्चित मनोज, त्यामुळे एकंदरीतच घाटकोपर मध्ये आता गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं दिसून येत आहे। या दहीहंडी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं त्याचबरोबर आधुनिक पद्धतीनं दहीहंडी साजरी करण्यासाठी ही गोविंदा पथकं सज्ज झालेली आहेत। आज खरं तर लाखोंची बक्षिसं या गोविंदा पथकांना दिली जाणार आहेत तशी घोषणा देखील करण्यात आली आहे। ही 2 दृश्य आपण सध्या पाहतोय। एकीकडे देशभरामध्ये कृष्ण जन्मोत्सव हा साजरा करण्यात येतोय। कृष्णाच्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी दिसून येते। तर या ठिकाणी कृष्णाच्या मंदिरांना आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। कृष्णाच्या आरतीपासून कृष्णाच्या जयघोषापर्यंत आज हा सगळा परिसर दुमदुमून गेलाय। तर दुसरीकडे मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज दहीहंडीचा सण उत्साहानं साजरा केला जातोय। आता दहीहंडी बांधण्याची तयारी सुरू झालेली आहे। काही वेळातच या दहीहंड्यांना सलामी दिली जाईल, त्यानंतर दिवसभर दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळेल।